नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनःपूर्वक मी तुमचे स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता स्वारंगने बाहेरून दरवाजा बंद करून घेतलेला आहे. तर नाना ओरडतात. नाना म्हणतात की सारंग दरवाजा उघड, परंतु सारंग म्हणतो की नाही, आज काही झाले तरी वहिनीला मी बाहेर जाऊन देणार नाही. आणि जरी ही वहिनी आता त्या ऐश्वर्याला वाचवायला गेली तर ऋषिकेत दादाला सुद्धा ही नाही आवडणार. त्यामुळे मी आता काही झालं तरी शेवटी दरवाजा नाही उघडणार. आता जानकीला खूप टेन्शन येतं. जानकी आता बघत असते आणि वैतागून ती आता अगदी सारंगसमोर हात जोडते की सारंग भाऊजी दरवाजा उघडा, काही करून मला जाऊन द्या. सारंग ऐकायलाच तयार नसतो. त्यावरती आता जानकी म्हणते की हे बघा, कसं समजावं, त्या मायेने तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. आता मात्र या सारंग भाऊजींना समजावणं कठीण आहे, त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल, असे जानकी आता विचार करते. आता जानकी घाईने आत जाते. तर आता लगेच नाना म्हणतात की सारंग तू काय करतोयस, दार उघड. सुमित लगेच म्हणते की जे काही करतो ना तो बरोबर करतोय. मुळात म्हणजे जानकीला त्या ऐश्वर्याला वाचवण्याची काही गरज नाही, परंतु जानकीला आपलं ऐकायचंच नाही. आणि सारंगने मात्र जानकीला हे असं आडून ठेवलं तर ते फार असं बरोबर करतोय. आता अवंतिका रूममध्ये असते, ती सुद्धा हे सर्व ऐकते. तेवढ्यात जानकी घाईने येते आणि दरवाजा बंद करत अवंतिकाला म्हणते की अवंतिका, मला तुझी मदत लागणार आहे. अवंतिका विचारते की काय झालं वहिनी. तर आता जानकी म्हणते की हे बघ, मेन डोर आहे ना तर सारंगने लॉक करून ठेवलेला आहे. मला तू बाहेर जाऊन देत नाहीयेस आणि काही झालं तरी ऐश्वर्याला सोडवायला मला कोर्टात जायचं आहे. हे बघ अवंतिका, आज कोर्टाची तारीख आहे आणि ऐश्वर्या आत्ता कुठे चांगली वागायला लागलेली आहे तर. आणि हे बघ, मी जर तिला आता साथ नाही दिले तर तिचा चांगुलपणावर चाचणारा विश्वास उडेल, पुन्हा ती वाईट मार्गावर जाईल आणि मला असं होऊन द्यायचं नाही. तेव्हा लगेच आता अवंतिका म्हणते की वहिनी तुम्ही शांत व्हा, इतकं टेन्शन घेऊ नका. किती तुम्ही ऐश्वर्याचा विचार करणार आहात वहिनी. प्रत्येक वेळेस हा विचार करणं चुकीचं आहे याचा विचार करा. आणि हे बघा, आपण मात्र प्रत्येक वेळेला हा विचार केलेला आहे. प्रत्येक वेळेस मात्र ऐश्वर्याने सगळं काही आपल्या विरुद्धच केलेलं आहे. आणि हे बघा, आता मात्र प्रत्येक वेळेस आता हा असा विश्वास आहे तर तो मात्र आपण तिच्यावर ठेवला होता. लता काकूंना सुद्धा मारण्याचा प्रयत्न त्या ऐश्वर्याने केलेला आहे आणि शेवटी माया आणि त्या ऐश्वर्या दोघी एकत्र आल्या. आणि शेवटी आता ह्या सगळ्याचा अगदी काय झालं, आपण त्या मायेवर सुद्धा विश्वास ठेवला आणि शेवटी ती मायासुद्धा एक विलनच ठरली ना. त्यावरती अवंतिका म्हणते की आता तरी सुद्धा आपण ऐश्वर्यावर विश्वास ठेवायचा का. लगेच जानकी म्हणते की हे बघ, तुला असं वाटतं का आता ह्या वेळेस मात्र ही ऐश्वर्या आहे तर ती सुद्धा विलन ठरू शकेल का. नाही, हे बघ अवंतिका, माझ्यावर विश्वास ठेव. अगं तुमच्या सगळ्यांचा अगदी गैरसमज झालेला आहे आणि तुला जसं वाटतं ना तसं काही होणार नाही. त्या मायेने मात्र ऐश्वर्याचा विश्वासघात केलेला आहे आणि आता कुठे ऐश्वर्याला किंमत तिला कळाली असेल विश्वासाची, प्रेमाची आणि नात्यांची. आणि हे बघ, तिला आता मात्र ही सर्व जाणवले आणि तिला आता चूक सुधारण्याची संधी हवी आहे आणि आपण मात्र ती तिला द्यायला हवी. काही झालं तरी आपल्याला तिला ती मदत द्यायला हवी आहे. तेव्हा आता अवंतिका विचारते की वहिनी तुम्हाला खरंच असं वाटतं का ऐश्वर्या बदललेली आहे म्हणून. तेव्हा आता जानकी खूप जोरात जीव तोडून ओरडते की हो अवंतिका, ऐश्वर्याला काही झालं तरी सोडवायचं आहे आणि तिला सोडवण्यासाठी काही झाले तरी मला इथून बाहेर पडायचंय. त्यानंतर आता ऐश्वर्याला पोलीस आता कोर्टामध्ये घेऊन येतात. कावेरी काकू आणि सयाजी समोरच उभी असतात. आता त्यांच्यासमोर जेव्हा आता ऐश्वर्याला घेऊन आलेलं आहे तर तेव्हा सयाजीराव म्हणतो की आपल्या वकिलांनी सांगितलं होतं, शेवटी तू ते नाही ऐकलंस आणि बघितलंस ना काय झालं. तर मुळशीतील एकही वकील मात्र तुझी केस घ्यायला तयार नाही. आणि कुठे आहे ती जानकी, तिच्या भरोशावर मात्र तू स्वतःच्या गळ्यामध्ये फास अडकून घेतला. तर कावेरी काकू तर रडत असतात आणि किती काही झालं तरी मी तुला सांगतो की ती नाही येणार, ती तुला फसवणार, या सगळ्यामध्ये तुला अडकवणार. तेव्हा त्या कावेरी काकू म्हणतात की हे बघा, असं काही होणार नाही. हे बघा, जानकीला सुद्धा ऐश्वर्याच्या मदतीला यायचं होतं. पण तेव्हा त्या ऐश्वर्या विचारते की मॉम पण काय. तेव्हा त्या कावेरी काकू सांगतात की हे बघ ऐश्वर्या, अजूनसुद्धा तुझ्या घरातील लोकांना हे वाटतं की तू चांगुलपणाचं नाटक करते म्हणून ते जानकीला इथे येण्यापासून अडवतात. तेव्हा आता सयाजी मात्र आता कावेरी काकूंवर ओरडतो, हे बघा तुम्ही गप्प रहा, हे फक्त नाटकं झालेली आहेत. आता तिला जर इथे यायचं असतं तर ती कशी आली असती, तिला यायचंच नाही. त्यावरती आता ऐश्वर्यासुद्धा सयाजीरावांना म्हणते की डॅडा, हे बघा तुम्ही शांत व्हा, माझ्या जानकीवर पूर्ण विश्वास आहे. काही झालं तरी ती येणार म्हणजे येणारच, आता माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही एक काम करा, तिला फोन करा बरं. त्यावरती सयाजी म्हणतो की हे बघ, फोन करून काही उपयोग नाही होणार, ती नाही येणार. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की प्लीज डॅडा माझ्यासाठी करा. कावेरी लगेच फोन करतात,
परंतु फोन मात्र आता या सुमित्राने बघितलेला असतो. सुमित्रा काकू लगेच आता कावेरीचा फोन बघून फोन कट करतात. तेव्हा आता लगेच सुमित्रा तो फोन पालथा घालते आणि आता इकडे कावेरी काकू म्हणजे त्यांचा चेहरा पडतो. तर आता सयाजी आणि ऐश्वर्या विचारतात की काय झालं. कावेरी काकू म्हणतात की तिने फोन कट केला. सयाजी लगेच म्हणतो की बघितलंस ना इशू, त्या रणदेवीने तुझा काटा काढलेला आहे. जानकीवर तू अगदी विश्वास ठेवला, मग भोग आता तुझ्या कर्माची फळं. तू भोड धावलदार ऐश्वर्याला आवाज देतो की मॅडम चला, आपल्याला कोर्टात जाण्यासाठी उशीर होतोय. त्यानंतर इकडे अवंतिकाच्या रूममध्ये असताना जानकी आता म्हणते की कशी बाहेर पडू म्हणून. तेवढ्यात तिला समोर खिडकी दिसते. ती लगेच पडदा मागे करून खिडकी उघडते. ज्यात अवंतिका विचारते की वहिनी तुम्ही काय करताय. तेव्हा आता जानकी म्हणते की मी इथून खाली उतरून जाऊ शकते, आणि हे बघ अवंतिका, या अगोदर सुद्धा मी असं केलेलं आहे. तू काळजी करू नको, मी इथून खाली उतरते आणि मागच्या दरवाजाने निघून जाते. आता समोर मात्र तिकडे सारंग भाऊजी उभे आहेत, म्हणून आता जानकी खाली जायला निघते. अवंतिका लगेच आता जानकीला थांबवते. मग तुम्ही एकट्या तिथे जाऊन काय करणार आहात. तिच्याकडे मात्र वकील सुद्धा आहे केस लढण्यासाठी. आता जानकी म्हणते की नक्की काहीतरी होईल, देव माझ्या पाठीशी आहे, फक्त प्रयत्न करायचे आहेत, बाकी तो चमत्कार करेलच. अवंतिका जानकीचा हात धरते आणि मी सुद्धा तुमच्या सोबत येते ऐश्वर्याचा वकील म्हणून. आता हे ऐकल्यानंतर जानकीला फारसा आनंद होतो. त्यानंतर आता इकडे कोर्टात ऐश्वर्याला विटनेस बॉक्समध्ये उभं केलेलं आहे. आता सगळेजण अगदी तेथे एकत्र येत आहे. आता ऐश्वर्याचा जीव अगदी टांगणीला लागलेला असतो की जानकी येते की नाही. जानकीची वाट ती अगदी आतुरतेने पाहते. तिच्या मनामध्ये शंकेचं वादळ उठतं. जानकीने खरंच मला फसवलेले आहे की काय. असं कसं होईल जर जानकीने तिचा शब्द मोडला. आणि तेवढ्यात आता सौमित्र आतमध्ये येतो. सौमित्राला बघून ऐश्वर्याच्या जीवात जीव येतो. तिला असं वाटतं की म्हणजे आता सौमित्र येथे जानकीने नक्कीच माझ्या बाजूने लढण्यासाठी सौमित्राला पाठवलेलं असेल म्हणून. ती देवाला हात जोडते आणि मनातून खूप खुश होते. तेव्हा सयाजीराव लगेच उठतो आणि म्हणतो की तू का. तर सौमित्र पुढे त्याच्या समोर येतो आणि म्हणतो की हो मी, आणि मी असे म्हणून तो पुढे येत आहे आणि म्हणतो की हे बघा, जास्त खुश होऊ नका, मी तुमच्या मुलीच्या बाजूने केस लढायला नाही आलो. असे जेव्हा तो म्हणतो तेव्हा तर लगेच म्हणजे कावेरी काकू सयाजी ऐश्वर्या धक्का बसतो. आता लगेच सौमित्र पुढे म्हणतो की एक पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून तुमच्या मुलीच्या विरोधात केस लढायला आलोय. त्यावरती आता कावेरी काकू लगेच विचारतात की सौमित्र राव, तुम्ही असं का वागतात, आम्हाला तर असं वाटलं होतं. त्यावरती सौमित्र म्हणतो की तुम्हाला असंच वाटलं असेल, जानकी वहिनीने तुम्हाला इथे पाठवलं असेल, परंतु हे बघा, मी स्वतःच्या मर्जीने इथे आलो, स्वतःच्या मर्जीने मी ही केस घेतली, आणि तुमच्या मुलीने आजपर्यंत जो काही आम्हाला त्रास दिलाय ना, काही आमच्यावर तिने सूड उगवलेला आहे, तिची शिक्षा तिला द्यायला नको का. सयाजीरावाला खूप राग येतो. सयाजीराव जोरात सौमित्रावर ओरडतो, धावून सुद्धा जातो. तर सौमित्र सुद्धा अगदी तसंच उत्तर देऊन सयाजीरावाला असं ओरडतो, आणि भर कोर्टामध्ये तुम्ही जर एखाद्या वकिलावर हात उगारला तर मात्र त्याची शिक्षा तुम्हाला सुद्धा होईल. मग आता बाप आणि मुलगी जेलमध्ये शिक्षा भोगत बसा. आणि तेवढ्यात आता जज साहेब येतात. जज साहेबांना बघून आता सगळेजण शांत होतात. सौमित्र रागाने सयाजीकडे पाहत असतो. तेवढ्यात आता जज साहेब विचारतात की पब्लिक प्रॉसिक्युटर कोण आहे. आता सौमित्र लगेच उभा राहतो आणि हे बघा जज साहेब, मीच आहे, सरकारी वकील म्हणून माझी नेमणूक झालेली आहे. आणि ऐश्वर्याकडे वकील आहे का असं विचारतात. तर ऐश्वर्या म्हणते की माझ्याकडे वकील नाही. त्यावरती जज साहेब विचारतात की असं कसं, तुमच्याकडे जर कोणताही वकील नसेल तर तुमच्या बाजूने युक्तिवाद कसा होणार. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी कावरीबावरी होते आणि म्हणते की हे बघा जज साहेब, माझ्या बाजूने कोणीही लढायला तयार नाही. तेव्हा आता ऐश्वर्या अडखळत बोलत असते आणि जज साहेब म्हणतात की हे बघा, कोर्टामध्ये स्पष्ट आणि खणखणीतच बोलायचं. तेव्हा आता ऐश्वर्या पुन्हा म्हणते की हे बघा जज साहेब, माझ्याकडून कोणताही वकील लढायला तयार नाही. त्यावरती आता लगेच जज साहेब हे म्हणतात की तुमची बाजू जर कोर्टामध्ये तुमच्या बाजूने कोणी मांडली नाही तर आता नक्की काय होऊ शकते तुम्हाला तर माहितीच असेल. याची कल्पना तुम्हाला आहे का. तेव्हा आता ऐश्वर्या हो असं म्हणते. आता जज साहेब पुन्हा विचारले तरी सुद्धा तुम्हाला कोर्टाचा निर्णय मान्य असेल का. ऐश्वर्या पुन्हा हो असं म्हणते. जज साहेब म्हणतात की ठीक आहे, आणि पब्लिक प्रॉसिक्युटर सुरू करा असं सौमित्राला सांगतात. आता सौमित्र उभाच राहतो आणि उभा राहता क्षणी थांबा असं म्हणत जानकी कोर्टात प्रवेश करते. सगळेजण जानकीकडे बघत असतात. आता मात्र ऐश्वर्याला जानकीला पाहून आनंद होतो. ती जानकीकडे बघत हसते आणि जानकी सगळ्यांच्या समोर म्हणते की ऐश्वर्याकडे वकील आहे. आणि तेवढ्यात अवंतिका सगळ्यांच्या समोर येते. अवंतिकाला बघून आता सौमित्रच्या पायाखालची
खालची जमीन सरकते. आता ऐश्वर्याला आनंद होतो, कारण अवंतिकाला घेऊन शेवटी जानकी माझ्या बाजूने लढायला आली. परंतु सौमित्राला आता तर खूपच राग येतो. त्यानंतर आता इकडे बाजार समितीच्या कार्यालयात आता काही शेतकरी ऋषिकेश दादाकडे येतात आणि ऋषिकेश दादाला नमस्कार वगैरे करून म्हणतात की आज कोर्टामध्ये सयाजीरावाच्या पोरीचे केस आहे असं म्हणतात. ऋषिकेश फक्त हो असं म्हणतो. तर आता तो शेतकरी म्हणजे ते काका पुढे म्हणतात, हे बघा आम्ही तर असं ऐकलेलं आहे की जानकी वहिनी त्यांना मदत करतात म्हणून. ऋषिकेश म्हणतो की अजिबात नाही, जानकी कधीही ऐश्वर्याला मदत नाही करणार. शेवटी ऐश्वर्याला तिच्या कर्माची शिक्षा आता कोर्टच देईल. तेव्हा आता लगेच तिथील एक माणूस बसलेला आहे, तो हे सर्व ऐकतो आणि म्हणतो की बरं होईल तसं जर झाले तर. त्या सयाजीरावाने आणि ऐश्वर्याने तुम्हाला काही त्रास दिलेला आहे का? आणि आता ऋषिकेश असं म्हणून मात्र त्या दोघांना म्हणतो की मी तुम्हाला एका कामासाठी बोलावलेलं आहे. तेव्हा त्या लगेच ते म्हणतात की बोला ना, काय काम आहे? ऋषिकेश त्यांना आपला जो तयार झालेला आहे तो पॅक करायला सांगतात आणि हे सर्व आज करून घ्या म्हणून आता ते शेतकरी म्हणतात की बरं ठीक आहे, आम्ही लगेच करतो. तर ऋषिकेश आता विचार करतो की जानकी तिकडे कोर्टात तर गेली नसेल ना. तेव्हा तर ऋषिकेश जानकीला एकदा नाही तर दोनदा फोन करतो, परंतु जानकी काहीही फोन उचलत नाही. मग ऋषिकेश विचारच करतो की जानकीला काय झालं असेल, फोन उचलायला का ती फोन उचलत नसेल. काहीही झालं तरी आता मला हे जाऊन बघावंच लागेल म्हणून ऋषिकेश लगेच आता तिकडे निघून येतो. आता कोर्टामध्ये अवंतिका आणि जानकी पुढे येतात. तेव्हा आता अवंतिका पुढे येऊन आता जज साहेबांना म्हणते की मी ॲडव्होकेट अवंतिका रणदेवे आणि ऐश्वर्याचं वकीलपत्र मी घेतलेलं आहे असं सांगते. तेव्हा सौमित्र म्हणतो की अवंतिका तू हे सर्व काय करतेस, साहेब ओरडतायत. जज साहेब म्हणतात की ऑर्डर ऑर्डर, तुमचं नक्की काय सुरू आहे? सौमित्र म्हणतो की माझं ऑब्जेक्शन आहे मिलॉर्ड, कारण आत्ताही वकील येऊन असं त्यांचं वकीलपत्र नाही घेऊ शकत, हे सगळं प्रोसिजरमध्ये नाही बसत. तेव्हा लगेच आता जज साहेब म्हणतात की हो, आरोपीचं वकीलपत्र घेण्याअगोदर तुम्हाला ही प्रोसिजर पूर्ण करावी लागेल असं अवंतिकाला सांगितलं जाते. सौमित्र अवंतिकाकडे बघतो. अवंतिका म्हणते की हो, मला माहिती होतं, त्यासाठीच मात्र मी हे संमतीपत्रक तयार ठेवलं होतं. म्हणून ती दाखवते की मला फक्त हे पत्र माझ्या आशिलला वाचून दाखवायचं आणि त्यांच्यावर साईन घ्यायचे, सबमिट करायचे, अगदी दॅट्स इट. त्यामुळे मी कोर्टाला विनंती करते की प्लीज आम्हाला थोडासा वेळ द्यावा म्हणून. आता जज साहेब म्हणतात की ठीक आहे, या गोष्टीसाठी मात्र कोर्ट तुम्हाला अर्ध्या तासाची मुदत देत आहे, म्हणजे वेळ देत आहे. कोर्ट अगदी म्हणजे जजसाहेब जातात तर जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका एकत्र येतात. ऐश्वर्या आता जानकीकडे पाहत असते. आता जानकी म्हणते की ऐश्वर्या सॉरी, खरंच तुला खूप टेन्शन आलं असेल ना. ऐश्वर्या म्हणते की हो जानकी, खूप टेन्शन आली होती, तुला असं वाटलं होतं की तू नाही येणार. तेव्हा जानकी म्हणते की अगं असं कसं होईल, मी तुला शब्द दिला होता की तुला मी सोडवणार म्हणून. हे बघ, आणि हे बघ ऐश्वर्या, तुझ्या या चांगुलपणामुळे मी कायम तुझ्या पाठीशी असणार आहे, लक्षात ठेव ऐश्वर्या. अवंतिकाला थँक्यू म्हणते, कारण माझ्या बाजूने कोणीही उभं राहत नव्हतं, पण तू माझ्यासाठी लढायला तयार झाली, कारण जिच्या विरोधात मी कायम वागत राहिले, तिला त्रास देत राहिले, आज तीच माझ्या पाठीशी लढायला उभी राहिली आणि थँक्यू असं म्हणते. तर अवंतिका म्हणते की हे बघ, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे आपण पटकन लवकरात लवकर प्रोसिजरला अगदी सुरुवात करूयात. लगेच आता सौमित्र हा जानकी वहिनीला म्हणतो की हे बघ जानकी वहिनी, तू जे काही करत आहे ते मला अजिबात पटलेलं नाही, हे लक्षात घे. त्यावर तर जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी, हे बघा, मला कळतं आता तुम्ही माझ्यावर रागवलेले आहात. मी हे सर्व का करते हे अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि म्हणजे मलाही माहिती आहे की आता जे काही मी तुम्हाला सांगत आहे ते म्हणणंसुद्धा तुम्हाला नाही पटणार. एक ना एक दिवस मात्र माझं म्हणणं नक्की तुम्हाला पटेल. तेव्हा लगेच आता सौमित्र म्हणतो की बघ वहिनी, तुला नक्की एक ना एक दिवस मात्र माझं म्हणणं आहे ना ते नक्कीच पटणार आहे, लक्षात ठेव. आणि वहिनी, तू आज अवंतिकाला माझ्या विरुद्ध उभं केलंस. तेव्हा जानकी म्हणते की नाही सौमित्र भाऊजी, मी अवंतिकाला तुमच्या विरुद्ध नाही केलं. बघ काय आहे ते मी तिला सांगितलं आणि ती अगदी तुमची बायको आहे ती, आणि माझ्यापेक्षा तुम्ही तिला जास्त ओळखतात. तिला तिची मतं आहेत आणि तिला माझं म्हणणं पटलेलं आहे, म्हणून ती आज माझ्यासोबत उभी आहे. संपूर्ण रणदिवे कुटुंब आहे ना ते ऐश्वर्याच्या विरोधात उभं आहे, परंतु आता ती ऐश्वर्याचा हात धरून जानकी तिला अवंतिका आणि तिच्यामध्ये घेऊन येते आणि म्हणते की रणदिवेंच्या दोन्ही सुना ऐश्वर्याच्या बाजूने उभ्या आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की आज हा निकाल मात्र आमच्या बाजूने लागेल. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश घरी येतो. ऋषिकेश मात्र दरवाजा बंद आहे बघतो आणि दरवाजा वाजवतो, परंतु सारंग मात्र पायरीशीच बसलेला आहे. आतमध्ये आता ऋषिकेश बेल वाजवतो, सारंग पाहतच असतो. सारंग इकडे तिकडे बघतो आणि दरवाजा उघडायला काही तो तयार नसतो. नाना तेवढ्या तिथ्यात नाना म्हणतात की सारंग, कळतं ना तुला, बेल वाजते, कुणीतरी बाहेर आलेले आहे म्हणून, त्यामुळे तू दार उघड ना. सारंग म्हणतो की हो नाना उघडतो. सारंग आता दार उघडतो तर ऋषिकेश म्हणतो की सारंग म्हणतो की बरं झालं दादा तू आला. ऋषिकेश विचारतो की अरे सारंग, तू दरवाजा उघडण्यासाठी इतका का वेळ लावला? तेव्हा नाना म्हणतात. तेव्हा सारंग लगेच नानांना शांत राहायला सांगतो. आता ऋषिकेश म्हणतो की अरे सारंग, तू दरवाजा उघडण्यासाठी इतका वेळ का लावला आणि मुळात म्हणजे तू दरवाजा का बंद केला होता? तेवढ्यात सारंग आता सांगायला सुरुवात करतो की हे बघ, मुळात जानकी वहिनी ही अगदी कुणाचं काही ना ऐकून घेता कोर्टात जायला निघाली होती, म्हणून मी दरवाजाला कडी लावली होती.
तर ऋषिकेश विचारतो की दरवाजाला कडी लावण्यात कितपत असं काय घडलेलं आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे, ती जानकी हठ्ठाला पेटली. आपण इतक्या दिवसापासून तिला एक गोष्ट समजावून सांगतो, पण ती ऐकायला तयार नाही. तिला आपल्या शब्दापेक्षा त्या ऐश्वर्याला दिलेला शब्द जास्त महत्त्वाचा वाटतो. म्हणून आता सारंगने हे पाऊल उचललं. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की सारंग, मी तर तुझ्याशी नंतरच बोलतो, पण त्या अगोदर मला जानकीला समजावं लागेल. आता नाना म्हणतात की काय समजावशील? तू जानकीचं मात्र ऐश्वर्याच्या चांगुलपणावर विश्वास आहे आणि त्यासाठी म्हणून ती तिला मदत करत आहे. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की नाना, हे बघा, असेल, परंतु त्या ऐश्वर्यावर मात्र माझा काडी मात्रही विश्वास नाही. आणि आता ऋषिकेश विचारतो की जानकी कुठे आहे? तर आता सुमित्रा म्हणते की अवंतिकाच्या रूममध्ये आहे, जातो तिला एकदा विचारायला, तिला समजावून सांगते. आता लगेच ऋषिकेश म्हणतो की आलंस म्हणून. तो अवंतिकाच्या रूममध्ये येतो आणि आत बघतो तर काय, कोणी नाही. म्हणून तो जानकी, अवंतिका ह्या सगळ्यांना आवाज देतो, पण तेथे सुद्धा कोणी नसल्यामुळे तो परत आपल्या रूममध्ये येतो आणि तेथे बघतो, तेथे सुद्धा तो आवाज देतो आणि येथे सुद्धा कोणी नाही. म्हणून धावतच आता तो म्हणतो की हे बघ आई आणि नाना, जानकी आणि अवंतिका दोघीही रूममध्ये नाहीये. आमच्यासुद्धा खोलीमध्ये त्या नाही आणि अवंतिकाच्या सुद्धा नाही. हे ऐकल्यानंतर आता सारंग आणि सुमित्रा यांना तर जबर धक्का बसतो, नानांना सुद्धा. तेव्हा आता सगळेजण म्हणत असतात की नक्की हे गेले कुठे, नक्की काय झालं? सारंग म्हणतो की आता असं कसं नाही, त्या तर नक्की तेथे कुठेतरी असतील आणि असं कसं होईल, म्हणून धावत असतो रूममध्ये पुन्हा बघायला जातो. आता ऋषिकेश म्हणतो की नक्की या सारंगला काय झालं, परंतु जानकी मात्र कुठे गेली याचा सुद्धा तो विचार करतो आणि ती घरी नाही म्हणजे नक्कीच कोर्टामध्ये गेली असणार, आलो बघून, म्हणून ऋषिकेश सुद्धा धावतच जातो. त्यानंतर कोर्टामध्ये आता ही जी काही प्रोसिजर आहे तर ती पूर्ण होत असते. जानकी, ऐश्वर्या, अवंतिकाही तेथेच असतात. ऐश्वर्या म्हणते की हे बघ जानकी आणि अवंतिका, आज मात्र खरंच तुम्ही माझ्यासोबत उभे आहात आणि परंतु मला खूप गिल्टी फील वाटते, कारण आजपर्यंत मी जे काही वागले, तुम्हाला त्रास दिला, तरीसुद्धा तुम्ही सगळं काही विसरून माझ्यासोबत आहात, मला साथ देताय. आणि खरंच राहून राहून मला या गोष्टीची भीती होते, माझ्या चांगुलपणावर कोणी विश्वास ठेवेल का आणि कोणी माझी केस खरंच वकील लढायला येईल का. आणि खरंच मला अगदी काहीच कळत नव्हतं की कोणी खरंच माझ्या बाजूने लढायला येईल आणि माझ्यावर विश्वास दाखवेल का आणि माझ्या चांगुलपणावर कोणी विश्वास ठेवेल का. त्यावरती आता लगेच पुन्हा ती जानकीला म्हणते की आता खरंच जानकी, तू ते करून दाखवलंस, माझ्या चांगुलपणावर तू शेवटी विश्वास ठेवलास. ती अवंतिकाला सुद्धा हातात हात धरून म्हणते की तू सुद्धा माझ्यासोबत उभी राहिलीस, त्याबद्दल थँक्यू. त्यामुळे आता मला पूर्ण अगदी खात्री आहे की या सगळ्या प्रकरणातून मी लवकरात लवकर बाहेर पडेल. जानकी म्हणते की हो, तू लवकरात लवकर बाहेर पडशील, कारण तुझ्यातील जो चांगुलपणा आहे तो मी बघितलेला आहे आणि ओळखला सुद्धा, त्यामुळे तू काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. त्यावरती अवंतिका म्हणते की ऐश्वर्या, तुला खरं सांगायचं गेलं तर जानकी वहिनींच्या डोळ्यामध्ये जो काही मला तुझ्याविषयीचा खरेपणा दिसला, त्यामुळे आज मात्र मी तुझ्यासाठी येथे लढायला आले. ऐश्वर्या म्हणते की हो खरंच, पण आज तुम्ही माझ्यावर असंच काही विश्वास ठेवून द्या आणि ठेवा सुद्धा. आजपर्यंत जे काही मी वागले ना, मी पुन्हा कधीही तुमच्यासोबत असं नाही वागणार, हा शब्द मी तुम्हाला देते. आणि तेवढ्यात तेथे कावेरी काकू आणि सईजी राहूही येतात. तेवढ्यात ऐश्वर्या डॅडांकडे बघते आणि म्हणते की बघा डॅडा, जानकी आलीच शेवटी. तुम्हाला म्हटलं होतं की जानकी नक्की येणार, मला पूर्ण खात्री होती. कावेरी काकूंच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्या जानकी आणि अवंतिका दोघींना सुद्धा म्हणतात की तुमच्या दोघींचे खरंच खूप मोठे उपकार झाले. आम्हाला वाटलं होतं की ऐश्वर्या मात्र येथेच कायम चढकून राहील, ती नाही सुटणार, पण देव आहे आणि तुम्ही अगदी देवासारख्याच धावून आला. म्हणून कावेरी काकू तर रडतच आहेत, अगदी डोळे भरून त्या जानकीसमोर अगदी हात जोडतात, म्हणजे माफी मागतात. त्यानंतर आता जानकी म्हणते की हे बघा काकू, देव आहे आणि ऐश्वर्या निर्दोष आहे, त्यामुळे तिला शिक्षा होण्याचा प्रश्न येतच नाही. आणि तुम्ही इतकं टेन्शन का घेतात, कारण आता रणदिव्यांच्या तिन्ही सुना एकत्र आलेल्या आहेत, ऐश्वर्या त्या कुटुंबाचा भाग आहे. आता मात्र काही झालं तरी शेवटी ऐश्वर्याला येथून आम्ही सोडवणार, बाहेर काढणार म्हणजे काढणार. आणि आता तुम्ही काही असं मनाला वाईट वाटून घेऊ नका. म्हणून जानकी कावेरी काकूंच्या समोर येते. कावेरी काकू रडतच म्हणतात की हे बघ, तुमच्या रणदिव्यांचा आणि तुझं मन खूप मोठं आहे, तुम्ही बरोबर तिला अगदी तुमच्या सामील करून घेता आणि तुम्ही तिला माफ करून टाका. जानकी, हे बघ, आम्हाला तरी दुसरा काय हवंय, फक्त या सगळ्यातून तिला लवकरात लवकर बाहेर काढा. त्यानंतर अवंतिका ही ऐश्वर्याला म्हणते की हे बघ, कोर्टात तुला आता जे काही प्रश्न विचारले जातील तर ठामपणे उत्तरं द्यायची, अगदी निश्चिंत होऊन तेव्हाही प्रश्न विचारले गेले तरी सुद्धा तू पॅनिक व्हायचं नाही. तेव्हा मात्र आता मायाने तिथे कोर्टाच्या बाहेर आपला माणूस पाठवलेला आहे की नक्की तिकडे काय हालचाल सुरू आहे, जानकी तिकडे गेले की काय.
तेव्हा आता हा माणूस जानकीला आणि अवंतिका या सगळ्यांना एकत्र पाहतो आणि लगेच मायाला फोन करून म्हणतो की मॅडम जानकी इथे आलेली आहे आणि त्या अवंतिकाने मात्र ऐश्वर्याचं वकीलपत्र घेतलेलं आहे. तर तेव्हा आता मायेला खूप राग येतो. माया लगेच सारंगला फोन करते आणि म्हणते की सारंग, अहो जानकीताई बाहेर गेल्याच कशा? मी तुम्हाला सांगितलं होतं ना बाहेर जाऊन देऊ नका म्हणून, आणि नेमकं काय झालं? तेव्हा आता सारंग सगळं काही घडलेला प्रकार सांगतो. मी जानकी वहिनींना अगदी जाऊन देण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही, तरीसुद्धा जानकी वहिनी कशी गेली माहिती नाही. आता हे सर्व ऐकून माया म्हणते की बघा ना, जानकीताई असा वेडेपणा का करतायत? आपला कुणाचंच ते का ऐकत नाही? सारंग म्हणतो की हो बघा ना, त्या ऐश्वर्यासाठी स्वतःचा जीव डोक्यात घालण्याची आता जानकी वहिनीला काय गरज आहे तेच मला नाही कळत. माया म्हणते की ऐश्वर्याताईंनी मात्र जानकी वहिनींना पुरतं घोळ्यात घेतलेलं आहे. तर सारंग म्हणतो की तसंच असणार आहे. परंतु मला एक गोष्ट सांगा की जानकी वहिनी घालत नाही हे तुम्हाला कसं कळाले? आता मायेला काय उत्तर द्यावं हे काही कळत नसतं आणि शेवटी ती परत म्हणते की मला म्हणजे मी ऐश्वर्याच्या माणसांना बोलताना बघितलं, हे ऐकलं की जानकीताई आता अवंतिकाला घेऊन कोर्टामध्ये पोहोचल्या सुद्धा आणि अवंतिकाताईंनी मात्र आता ऐश्वर्याचं वकीलपत्र घेतलेलं आहे. तर सारंग म्हणतो की काय बोलताय तुम्ही? तर माया म्हणते सारंग हे बघा, मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे, परंतु मी कशी सांगू तेच मला नाही कळत. सारंग लगेच म्हणतो की असं काय करता सांगा मला. तर आता लगेच माया म्हणते माणसं असे म्हणत होते की जानकीताई जर कोर्टामध्ये गेल्या त्यांच्या मुलीचं म्हणजे आपल्या ओवीचं ते काहीतरी करणार आहे आणि आता मायाचाच हा डाव असतो आणि ती सारंगला त्याबद्दल खोटं बोलते. सारंगला हेकून धक्का बसतो. सारंग सांगा बरं आता ओवी कुठे असेल? तर सारंग घाबरतच म्हणतो की हो आता ओवी तर ट्युशनला गेली असेल. म्हणजे आता मायेला बरोबर ओवीला किडनॅप करून आता जानकीला हदरवण्यासाठी हे सगळं ती करत असते. आता लगेच ओवी ही स्कूलला तिकडे गेलेली आहे असं म्हटल्यानंतर आणि आता माया ही बरोबर ओवीला कुठे घेऊन जायचं आहे असं सांगते आणि आता ओवीला जर सेफ ठेवायचं असेल तर तरच तुम्ही तिला तिकडे सेफ ठिकाणी घ्या. तेव्हा आता सारण अगदी होला हो करत असतो. आता वेड्याला काही कळत नसतं की ओवीला किडनॅप करण्यासाठी मात्र या मायेने त्याला तिकडे सेफ ठिकाणी घ्यायला सांगितलं. म्हणजे आता ओवीला किडनॅप करून जानकीला कसं हदलावायचं, जानकीला मागे कसं ओढायचं हा मायेचा एकदाच प्लॅन असतो. सारंग म्हणतो की मी लगेच ओवीला घेऊन निघतो आणि बाहेर करून तो आता फेवून ठेवतो. तो आता माया फोन ठेवल्यानंतर स्वतःलाच म्हणते की हे बघ जानकी, तुला सांगितलं होतं कोर्टात जायचं नाही, तरी सुद्धा तू ऐश्वर्याला मदत करायला गेली, त्यामुळे याचे परिणाम तुला भोगावे लागतील आणि तुझ्या ओवीच्या मदतीला कोणीही येऊ शकत नाही. आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अवंतिका कोर्टामध्ये आता ऐश्वर्याच्या बाजूने उभी राहते आणि म्हणते की आता जो काही मकरंद आहे तर त्याला अगदी ऐश्वर्याने कधीही मारलेलं नाही आणि आता ह्याची साक्ष देण्यासाठी मी जानकी रणदिवे यांना बोलवत आहे. तर जानकी पुढे येते. आता कोर्टामध्ये विचारलं जातं की जेव्हा आता जानकी ही आपली साक्ष